देवाला धन्यवाद देतो की तरुणांमध्ये येण्यासाठी परमेश्वराने मला पण संधी दिली आणि विश्वास ठेवू की आज परत एकदा परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे आपल्याशी बोलेल. आमेन. एक छोटीशी प्रार्थना आपण करू आणि आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. डोळे झाकून प्रार्थना करू. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत थोर दयाळू अनुग्रहकारी देवा, तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो, कारण हा समय तुझ्याकडून आहे. मी प्रार्थना करतो प्रभू, तू बोल, आम्ही ऐकत आहोत. हो परमेश्वर, येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण कर दे बाबा. हो प्रभू, जे तरुण लेकरे या ठिकाणी आहेत परमेश्वर, प्रत्येकाशी तू बोल. हो माझ्या देवा, तुझी इच्छा जाणून घेण्यासाठी, तुझी इच्छा समजून घेण्यासाठी तू आज प्रत्येकाला सहायता आणि मदत कर. आणि पवित्र आत्मा माझा ताबा घे आणि प्रभू तुझ्या वचनाची उकल तुझ्या आत्म्याने होऊ दे परमेश्वर. एक स्वर्गीय प्रकाशन तू दे परमेश्वर आणि आत्म्याने चालव मला आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला. पवित्र आत्मा तू नियंत्रित कर. मला तुझ्या गौरवाला उन पडू देऊ नकोस. बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. हो पिता, केवळ आवाज माझा असू दे, शब्द तुझे असू दे परमेश्वरा. आणि तू आम्हा प्रत्येकाशी बोल आणि जी गरज आहे ती आज आमच्या जीवनामध्ये पूर्ण कर. धन्यवाद. प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून काय. आमेन. चालेल, आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. तरुणांची मीटिंग आहे आणि विश्वास ठेवतो की आज देव आपल्याशी बोलेल. सगळ्यात आपल्या आयुष्यातला सगळ्यात ज्याला आपण म्हणतो ना सेन्सिटिव्ह, किंवा सेन्सिटिव्हला आपण काय म्हणू, नाजूक, अजून संवेदनशील. हा, आपल्या आयुष्यातला सगळ्यात संवेदनशील भाग किंवा संवेदनशील जो काळ असतो ना, तो जर काही असेल तर तो तरुणपण आहे. सगळ्यात संवेदनशील. नीट लक्ष द्या. थोडक्यात मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो आणि मग आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. तरुणपण जे आहे ना, मुख्यत्व काय वाटतं तुम्हाला, किती वर्षापासून तरुण होतो मनुष्य? एखादा मुलगा किंवा मुलगी किती वयापासून, काय वय असेल तरुणपणाचं? बोला बोला, अंदाज मोठ्याने बोलत जा. तरुण मुलं आहे तिथं बसलेले. किती? 15-16. अजून? नीट लक्ष द्या. तुम्हाला माहिती का, मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून टीन एज म्हटलं गेलेलं आहे. काय? टीन एज. याचा अर्थ होतो टीन एज. हे का म्हणतात माहिती का तुम्हाला? ते तरुणपणाचं वय ज्याच्यात मनुष्य तरुणपणामध्ये प्रवेश करतो. आता ही टीन एज जी आहे ना, ही कुठून धरली जाते माहिती का? आता इंग्रजीमध्ये जर तुम्हाला 1, 2, 3, 4 येत असेल ना, 1, 2 ज्याला आपण म्हणतो ना इंग्रजीतलं, तर 11 पासून पुढे जर आपण गेलो इंग्लिशमध्ये, तर 11 नंतर काय येतो? 12. 12 नंतर काय येतो? 13. इथं टीन लागला बघा. 13 ला 13 वर्षापासून काय लागला? टीन. 14, 15, 16, 17, 18 आणि 19. या ज्या 13 ते 19 वर्षाचा कालावधी आहे ना, जिथं टीन येतो त्याला टीनेज म्हटलं जातं. समजलं? हा, इंग्लिश मध्ये ज्या आकड्याच्या समोर टीन लागतोय त्या वयाला टीनेज म्हटलं जातं. मग 13 वर्षापासून तर 19 वर्षाचा जो कालखंड आहे किंवा जे वय, ते टीनेज मध्ये गणलं जातं. आणि तिथून खऱ्या अर्थाने तुमच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होते. 13 वर्षाचा मुलगा असो किंवा मुलगी असो, 13 वर्षापर्यंत ती नॉर्मल असते, लहान लेकराप्रमाणे. तिचे विचार नॉर्मल असतात, त्याचे विचार नॉर्मल असतात. पण 13 वर्षानंतर शारीरिक बदल व्हायला लागतात, हॉर्मोनल चेंजेस व्हायला लागतात, शरीरामध्ये ज्यावेळेस बदल घडायला लागतात आणि त्यावेळेस विचारांमध्ये बदल घडायला लागतात, वागण्यामध्ये बदल व्हायला लागतो, आवडीनिवडी बदलायला लागतात, स्वभाव बदलायला लागतो. आणि म्हणून 13 वर्षापासून हे बदल व्हायला लागतात. म्हणून 13 वर्ष ते 19 वर्ष हा असा काळ आहे ज्याच्यामध्ये एका मुलीला किंवा मुलाला स्वतःला सगळ्यात जास्त सांभाळावं लागतं. जर ह्या कालखंडामध्ये तुम्ही व्यवस्थित स्वतःला सांभाळून घेतलं ना, तर पुढचं आयुष्य तुम्ही व्यवस्थित राहू शकता. व्यसनाचं प्रमाण, जर व्यसन लागत असेल ना, तर 13 ते 19 मध्येच लागतं. जर चुकीचे संबंध होत असतील ना, तर 13 ते 19च्या वयातच जातात. बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी ज्या जडतात ना तरुणांना,
ह्या जडण्याचं वय जे आहे ते 13 ते 19 दरम्यान आहे. तंबाखू खाण्याची सवय याच्यातच लागेल, दारू पिण्याची सवय याच्यातच लागेल, घाण गोष्टी बघण्याची सवय याच्यातच लागेल. कारण शारीरिक बदलामुळे तुमची मानसिक बदल व्हायला लागतात. आणि म्हणून हा जो काळ आहे ना, हा सगळ्यात भयानक आहे. याच्यामध्ये ज्यांनी स्वतःला सांभाळलं ते पूर्ण आयुष्य स्वतःला सांभाळू शकतात. समजलं तुम्हाला? तरुणपणाची सुरुवात इथून होते. आता हा झाला जगिक विषय, पण आता बायबल देवाचं वचन तरुणपणाबद्दल काय म्हणतं ते आपण बघू. एक वचन आपण काढू चला. दुसरे तिमोथी याचा 2रा अध्याय. एक मिनिट. त्याच्या अगोदर एक वचन वाचून मग या वचनाकडे आपण येऊ. हा, पहिले तिमोथी काढा. पहिले तिमोथी आणि 4था अध्याय काढा. पहिले तिमोथी 4 आणि पहिले 12 वचन वाचा आणि मग पुढे जाऊ आपण. आत्मा स्पष्ट म्हणतो की पहिले तिमोथी 4 आणि 12. कोणी तुझ्या तारुण्याला, हा, नीट लक्ष द्या. इथं वचन असं म्हणतं, कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये. नीट लक्ष द्या. पौल एका तरुण मुलाला लिहितोय. तुम्हाला माहितीये तिमोथी कोण होता? तिमोथी एक तरुण मुलगा होता जो सेवेचं ओझं घेऊन चालत होता. तिमोथी एक तरुण व्यक्ती होता ज्याला सेवेची जबाबदारी भेटलेली होती. आणि ज्या वेळेस एका तरुणाला परमेश्वर सेवा देतो ना, तर त्याने कशा रीतीने चाललं पाहिजे हे पौल त्या ठिकाणी तिमोथ्याला या पत्राच्या माध्यमातून सांगतोय. हालेलुया. नीट लक्ष द्या. जेवढे लोक लीडर असतील ना तरुणांचे, त्यांनी कान देऊ नये का? बायबल देवाचं वचन म्हणतं, जर तुम्ही युथ लीडिंग करत असाल, तरुणांची लीडिंग करत असाल, तरुणांसमोर जर तुम्ही पुढारपण करत असाल ना, तर वचन सांगतं, तुझ्या तारुण्याला कोणी तुच्छ मानू नये, तुझ्या तारुण्याला कोणी दोष देऊ नये. नीट लक्ष द्या. तरुणाला नाही म्हणत येतो, तारुण्याला म्हणतोय. तारुण्य म्हणजे काय? हिंदीमध्ये वाचावं हे वचन. कोई तेरी जवानी को तुच्छ न समझे. ज्याला सेवा करायची आहे ना, त्याने स्वतःच तरुणपण अशा रीतीने सांभाळून ठेवायचं की जेणेकरून त्याला डाग लागणार नाही, जेणेकरून त्याला दोष लागणार नाही. पहिली गोष्ट, जर लीडर जे आहे त्यांनी समजून घ्या, जर तुम्ही स्वतःच तरुणपण सांभाळू शकतात तर लीडिंग करा, नाही तर लीडिंग करू नका. कारण जर तुमच्यामध्येच योग्यता नसेल ना, तर तुम्ही ज्यांना घेऊन चालणार आहेत ते त्याच पापात पडतील. म्हणून परमेश्वराचं वचन पौल जो आहे ना, तो तिमोथ्याला पहिले सांगतो की तुझ्या तारुण्याला कोणी तुच्छ लेखू नये. तुला सेवा भेटली ना तरुणपणामध्ये, तर अशी सेवा कर की त्या सेवेमध्ये ह्या तरुणपणाला मध्ये येऊ देऊ नको, तरुणपणाच्या वासनांना मध्ये येऊ देऊ नको, तरुणपणाच्या विचारांना मध्ये येऊ देऊ नको. सोपी गोष्ट आहे. येशू ख्रिस्ताने सेवेची सुरुवात म्हातारपणात केली का तरुणपणात केली? 30 वर्षाचा तरुण होता येशू ज्यावेळेस त्याने सेवेची सुरुवात केली. पण तुम्हाला माहितीये 3.5 वर्षाच्या सेवेमध्ये प्रभू येशू ख्रिस्तावर कोणीच बोट उठवला नाही, कोणीच त्याला दोष लावला नाही. त्याच्यासोबत स्त्रिया फिरायच्या असं म्हटलेलं आहे बायबलमध्ये. लग्न झालेल्या स्त्रिया येशू ख्रिस्तासोबत त्याच्या शिष्यांसोबत फिरायच्या. पण विचार करा, त्यांच्या नवऱ्यांना विश्वास होता की माझी बायको ज्याच्यासोबत चाललेली आहे ना, तो पवित्र आहे, तो योग्य रीतीने चालणार आहे. एवढा विश्वास त्या सगळ्या स्त्रियांच्या घरच्यांना होता, म्हणून त्या स्त्रिया प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालू शकत होत्या. केव्हाही त्याच्या मागे फिरायच्या, जिथं तो जाईल त्या ठिकाणी त्याच्या सोबत असायच्या. का? कारण येशू ख्रिस्ताचं चरित्र तसं होतं, त्याचं जीवन तसं होतं. त्या तरुणपणाला कोणी दोष लावू शकेल असं तरुणपण त्याचं नव्हतं. आणि म्हणून प्रियांनो लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्ताचं तारुण्य असं होतं. आणि म्हणून पौल म्हणतो, ज्याची तू सेवा करतोय ना, ती सेवा करत असताना तुझं तरुणपण असं असावं की त्याला कोणी तुच्छ मानू नये. हालेलुया. आता आपण आजच्या वचनाकडे येऊ.
दुसरे तिमोथेयाचा 2रा अध्याय काढा. दुसरे तिमोथेयाचा 2रा अध्याय आणि वचन 22 वाचू आपण. आता नीट लक्ष द्या. पौल म्हणतो तिमोथेयाला तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ. बोला काय? तरुणपणाच्या वासनांपासून काय कर? दूर पळ. आता मला एक सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तरुणपणाच्या वासना कुठे आहेत? जगात, टीव्ही मध्ये, मोबाईल मध्ये, कशामध्ये तरुणपणाच्या वासना कुठे आहेत? कोण सांगेल? काहीतरी विचार करा याच्यावर. कारण पळायचंय आपल्याला त्याच्यापासून. कुठं पळायचंय? दूर. बोला, कुठं पळायचंय? तरुणांनो बोलत जा, बोलते राहा. तरुणपणाच्या वासना कुठे आहेत? मग जगात आहेत का आपल्यात आहेत? तरुणपणाच्या वासना जगात असतात का आपल्यामध्ये असतात? जो तरुण असेल त्याच्यात काय असतील तरुणपणाच्या? समजतंय का? जो तरुण आहे त्याच्यामध्येच तरुणपणाच्या काय असतील? वासना. आणि पौल म्हणतो तरुणपणाच्या वासनांपासून काय कर? दूर पळ. मग आपल्याला कोणापासून दूर पळायचं? तरुणपणाच्या वासना कुठे आहेत सांगा? जे तरुण आहेत त्यांनी हात वर करा. ज्यांना वाटतं मी तरुण आहे, म्हाताऱ्यांनी नका करू. अरे करा, नीट करा. बाकी तरुण आहेत त्यांना अजून डाऊटच आहे मी तरुण आहे का नाही. आहेत का तरुण? ओके. मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो, तुम्ही जर तरुण असाल ना, तुमच्यात वासना आहेत. वासना आहेत, प्रत्येकात असतात. माझ्यात वासना नाही असं जर तुम्ही म्हणाल तर तुम्ही 1 नंबरचे लबाड आहात. एकदम आज आपण मोकळं बोलू, कारण देव कधी पण मोकळंच बोलतो. समजतं मी काय सांगतोय? अजिबात लाजायचं नाही आणि हसायचं नाही, काही नाही. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर आपल्याला काहीतरी शिकवणार आहे. आमेन. म्हणून आज परमेश्वरासमोर आपण आहोत. ह्या रीतीने देव आपल्याशी बोलतोय. परमेश्वराची इच्छा आपण पापात पडायला नको. समजतंय ना? ओके. तुम्ही जेवढे तरुण आहात ना, तुम्ही नाकारू नाही शकत की तुमच्यामध्ये वासना आहेत. असं आहेतच. कारण बायबल असं म्हणतं तरुणपणाच्या वासनांपासून. जो त्या वयात आला ना त्याच्यामध्ये वासना येतातच. त्याचं मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. हे छोटे लेकर आहेत तिथे. बेटा उभी राहा. काय नाव आहे? ही छोटीशी पोरगी आहे बघा. हिचं वय कितवीला आहे? तू 4थीला. 6 4 10. किती वर्षाची ती? 10. खाली बस. ही पोरगी किंवा हिच्यापेक्षा लहान पोरगी 7 8 वर्षाची लेकरं पाहिलेत ना तुम्ही? खेळतात, बाहेर खेळतात ना. आता नीट लक्ष द्या. समजा 6 वर्षाचा मुलगा असेल आणि 6 वर्षाची मुलगी असेल. 6 वर्षाचा मुलगा हा 6 वर्षाच्या मुलीकडे कसा पाहतो मला सांगा? पापाने का निरागसपणे? 16 वर्षाचा मुलगा 16 वर्षाच्या मुलीकडे कसा पाहतो? निरागसपणे का पापाने? अरे खरं बोला. का बर मुलाला बघून लाजतात तुम्ही? का बर सरळ बोलायला लाजतात तुम्ही? तरुणपणाच्या वासना आहेत. बोला काय आहेत? फरक आहे. लहान लेकरू लहान लेकराशी खेळतात, मुलगा मुलगी एकत्र खेळतात, त्यांना काहीच वेगळं नाही वाटत. ते एकमेकांना बघतील ना तरी मनात पाप नाही येत. निरागसपणा असतो त्यांच्या नजरेत. काय असतो त्यांच्या नजरेत? पण तीच नजर जेव्हा तरुणांची असते एकमेकांना पाहण्याची, त्या नजरेत काय असतात? तरुणपणाच्या वासना. पाप नंतर होतं, पण पहिले काय असते? तरुणपणाची वासना. नीट लक्ष द्या. हेच ह्या लेकरांच्या डोळ्यात नाही दिसणार तुम्हाला, कारण त्यांना अजून शारीरिक बदलच नाही झालेले, हॉर्मोनल चेंजेस झालेलेच नाही त्यांच्यामध्ये. त्यांना अजून त्या गोष्टी कळतच नाहीये. पण जेव्हा तुम्ही तरुणपणामध्ये पदार्पण करतात ना, तर तुमच्या शरीरात जे झालेले बदल असतात ना ते तुमच्या डोळ्यांनी दिसायला लागतात. जेव्हा एक मुलगा एका मुलीकडे बघतो ना तरुण, त्यावेळेस त्याच्या डोळ्यामध्ये शुद्धता पवित्रता ह्या गोष्टी नसतात, तर त्याच्या डोळ्यात तिच्याकडे पाहताना एका परक्या मुलीकडे पाहताना तरुणपणाची वासना असते. मुलीच्या सुद्धा डोळ्यामध्ये तरुणपणाचीच वासना त्या ठिकाणी दिसते.
आणि बायबल म्हणतं तरुणपणाच्या वासनेपासून दूर पळ. बोला काय कर. मग कुठे त्या तरुणपणाच्या वासना? बोला कुठे? आपल्याच मध्ये. मग कोणापासून दूर पळायचे? अरे बोला ना. स्वतःपासूनच दूर पळायचे. स्वतःच्या इच्छेपासून स्वतःला दूर पळवायचे आपल्याला. समजतं मी काय सांगतोय? मी तुम्हाला लहान लेकराचं उदाहरण दिलं. आता नीट लक्ष द्या. लहान लेकरं खेळतात. समजा त्यांना नाताळाचे कपडे घेऊन दिले एखाद्या मुलाला आणि खेळता 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 समजा खेळताना किंवा पडून गेला आणि त्याची पॅन्ट फाटली तर ते मूल रडायला लागतं. काय व्हायला लागतं? रडायला. त्याला वाटतं माझे चांगले नवे कपडे काय झाले? फाटले. निरागस आहे ते. पण तुम्हाला माहिती तरुण मुलं जेव्हा होतात तेव्हा फाटलेलेच नवीन कपडे घेतात. ते नवीन कपडे फाटलेले असतात. त्यांना रडू येतं का पाहून? नाही. उलट त्यांना उघडं करून दाखवायला आवडतं. का? कारण तरुणपणाची वासना. कळतंय का मी काय सांगतोय? लहान लेकराचा कपडा फाटला तर ते रडतं. आपण तर पैसे देऊन विकत घेतो फाटके कपडे. कारण आहे त्याच्या मागे तरुणपणाची वासना. समजतंय का? या सगळ्या लहान सहान गोष्टी आहेत की ज्या तुमच्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या कृतीमध्ये. आता किती मस्त आलेत सगळे ना. तरुण संमेलनाला आलोय आपण, तरुणांच्या मीटिंगला आलोय एकदम पदर बिदर घेऊन व्यवस्थित. कारण मीटिंगला चालले. लग्नाला यांनाच बघा सगळ्यांना. समजा उद्या परवा कुठेतरी लग्न असेल ना, याच्यातली एक पण ओळखली जाणार नाही. हा. आता आल्या कुठे आहेत? मीटिंगला. बोला कुठं? पण जर समजा लग्न असेल का तुम्ही असेच जाल का? नाही. मग कसे जाल? मेकअपचा थर थोपून ना. आता लिपस्टिक लावली पण नाहीये तेव्हा फक्त लाड भडक लिपस्टिक लावून. तुम्हाला माहिती हे जे तुमचं वागणं असेल ना हे का असतं माहिती तुम्हाला? तरुणपणाची वासना. म्हाताऱ्या माणसाला पाहिलं का मेकअप करताना? नाही. लहान लेकरांना जास्त मेकअप भडक मेकअप मध्ये पाहिले का? मग तो तुम्हालाच का वाटतं की मी मेकअप खूप करावा? सांगा मला. त्याच्या मागचं कारण काय? तरुणपणाची वासना. या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या दिसण्यामध्ये, आपल्या खाण्यापिण्यामध्ये आणि आपल्या बघण्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी असतात ज्या आहेत तरुणपणाची वासना. आणि बायबल असं म्हणतं तिमोथेला तरुणपणाच्या वासनेपासून दूर कर. हालेलुया. तू देवाच्या जवळ जाऊ इच्छितो ना तर तरुणपणाच्या वासनेपासून दूर कर. जर तू स्वतःला पवित्र ठेवू इच्छितो ना तर तरुणपणाच्या वासनेपासून दूर कर. लहान लेकरांना ना डोरेमॉन आवडतं टीव्हीवर पाहायला. काय आवडतं? डोरेमॉन. तुम्ही बघाल का डोरेमॉन? अरे बोला तरुणांनो. डोरेमॉन माहिती का तुम्हाला? कार्टून नसतं ते, कार्टून ना. डोरेमॉन ह्या लेकरांना खूप आवडतं. छोट्या पोरांना इतके वेळ त्यांना दिवसभर मी डोरेमॉन बघायला लावलं ना तरी बघतील. आणि आपण आहे ना 5 मिनिटं पण नाही बघू शकत. का? कारण आपल्याला पटतच नाही ते. समजतं मी काय सांगतो? लहान लेकरांना डोरेमॉन आवडतं, त्यांना मिकी माऊस आवडतं, त्यांना टॉम अँड जेरी आवडतं. हे जे कार्टून असतात ना हे कार्टून लहान लेकरांना आवडतात. तरुण मुलांना काय आवडतं बरोबर बघायला? सांगा मला. तरुणपणामध्ये काय बघायला आवडतं? आम्ही तर बघतच नाही. आम्ही बघतच नाही. बेटा फेसबुक अकाउंट आहे तुझं? नाही ना. माहितीच नाही तुला फेसबुक काय. आणि जर तुम्हाला विचारलं तर हा आहे. इंस्टाग्रामवर हे आहेत का? तुम्हाला विचारलं तर आहे. तरुणपणाची वासना. नीट लक्ष द्या. हा सगळा बदल जो होतो ना हे सगळं वागणं जे आहे ना हे सगळं वागणं तरुणपणाच्या वासनेमुळे आहे. लहान लेकरांना कार्टून बघायला आवडतात. तुम्हाला नेटफ्लिक्सवर वेब सिरीज बघायला आवडतात. तुम्हाला युट्यूबवर वेगळ्या गोष्टी बघायला आवडतात. फेसबुकवर त्या ठिकाणी चॅट करायला आवडतं. इंस्टाग्रामवर रील्स बनवायला आवडतात. का? तरुणपणाची वासना. नीट लक्ष. आणि बायबल असं म्हणतं तिमोथेला पौल म्हणतो तरुणपणाच्या वासनेपासून दूर पळ. हालेलुया. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? एका विशिष्ट वयानंतर तरुणपण संपून जातं. एका विशिष्ट वयानंतर तरुणपण काय होतं?
संपणार आहे का नाही? संपेल. पण तुम्हाला माहिती तरुणपणाच्या वासना कधीच संपत नाही. यांना जर तुम्ही आता मारलं तर भविष्यात त्या तुम्हाला त्रास देणार नाही. तरुणपणाची वासना अशी गोष्ट आहे की तरुणपण संपून जाईल पण वासना संपणार. तरुणपणाच्या वासनेमुळे तुम्हाला दारूची सवय लागली पण तुम्ही म्हातारे होईपर्यंत मरेपर्यंत ती सवय सुटत नाही. तरुणपणाच्या वासनेमुळे तुम्हाला व्यभिचाराची सवय लागली पण मी तुम्हाला सांगतो म्हातारा होईपर्यंत किंवा वय होईपर्यंत सुद्धा व्यभिचार सुटत नाही. मी तुम्हाला सांगतो तरुणपण संपून जातं पण वासना संपत नाही. तरुणपणाची वासना संपत नाही. म्हणून तिमोथेला पाऊल म्हणतो तरुणपणाच्या वासनेपासून दूर कर. एक उदाहरण पाहू चला आपण बायबल मधून. एक काढा वचन, उत्पत्तीचं पुस्तक काढा. उत्पत्ती याचा 39वा अध्याय. उत्पत्ती 39 आणि वचन 7 पासून पुढे वाचा. त्यानंतर असे झाले की हा नीट लक्ष द्या. माईक बंद आहे का? हा. त्यानंतर असे झाले की योसेफाच्या धन्याची पत्नी योसेफाच्या धन्याची पत्नी. त्याच्यावर बरं हे वचन जे वाचलं ना त्याच्या अगोदरचं वचन वाचा पहिले. तरुणपणाच्या नाही 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 त्याने आपले सर्व काही. हे आता आपण जे वाचलं ना 39 किती वाचलं? 7. आता 6वं वचन वाच. त्याने आपले सर्व काही योसेफाच्या हवाली केले. हा त्याच्या धन्याने सर्व काही योसेफाच्या हाती दिले. म्हणून तो अन्न खाई त्या पलीकडे आपले काय आहे याचे त्याला भान नसे. योसेफ हा बांधेसूद. आता नीट लक्ष द्या. योसेफाबद्दल लिहिलेलं आहे. योसेफ हा कसा होता? बांधेसूद व देखणा होता. हालेलुया. बरं योसेफ म्हातारा होता का तरुण होता? बोला मोठ्याने. बरं तरुण तर होताच पण बायबल मध्ये काय म्हटलेलं आहे? तो कसा होता? बांधेसूद. याचा अर्थ शरीराने व्यवस्थित. बरोबर आहे ना? एकदम हडगुळा पण नाही एकदम जाडा पण नाही, बांधेसूद होता असं म्हटलेलं. दुसरं काय अजून म्हटलं? व देखणा होता. बोला काय होता? नीट लक्ष द्या तरुणांनो. आज वचनाकडे एकदम व्यवस्थित लक्ष द्या. योसेफाला डोळ्यासमोर ठेवा की योसेफ हा बांधेसूद होता आणि देखणा होता आणि तरुण पण होता. या सगळ्या गोष्टी योसेफामध्ये आहेत. आता पुढे काय झालं वाचा. त्यानंतर असे झाले की योसेफाच्या धन्याची पत्नी त्याच्यावर नजर ठेवून त्याला म्हणाली माझ्यापाशी नीच. पण तो राजी झाला नाही. आता योसेफच्या घरात काम करतोय ना त्याच्या मालकाची बायको त्याच्याकडे बघतीये. ते वचन परत वाचा जे आता वाचलं ते. त्यानंतर असे झाले की योसेफाच्या धन्याची पत्नी त्याच्यावर नजर ठेवून होती. काय होती? नजर ठेवून होती. कोणावर नजर ठेवून होती? सुंदर आहे ना योसेफ, दिसायला कसा आहे? सुंदर. म्हणून नजर ठेवून होती. नीट लक्ष द्या. पापाला सुरुवात इथूनच होते. जेव्हा एखाद्या गोष्टीवर तुम्ही काय ठेवून असतात? नजर ठेवून असतात. योसेफ चांगला होता, सुंदर होता, देखणा होता आणि म्हणून योसेफाच्या धन्याची स्त्री त्याच्यावर काय ठेवून होती? नजर. आता कान देऊन ऐका बहिणींनो, मुलींनो. जे आता आपण मुलींना घेऊ. नीट लक्ष द्या. तुम्ही सुंदर असाल, कदाचित तुम्ही दुसऱ्याला बघत नसाल पण कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून असेल. कळतंय का मी काय सांगतोय? मी परत सांगतो तुम्हाला. एक देवाचा दास म्हणून माझ्याकडे बघायचं मला ऐकायचं. मी आज स्पष्ट बोलेल पण असं ऐका की देव आपल्याशी बोलतोय. आमेन. तुम्ही सुंदर दिसणं चांगली गोष्ट आहे. तुम्ही स्वतःला सजवणं चांगली गोष्ट आहे. तुम्ही चांगले कपडे घालणं चांगली गोष्ट आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सुंदर असतात ना तेव्हा कोणीतरी तुमच्यावर काय ठेवून असतं? नजर ठेवून असतं. योसेफावर सुद्धा त्याच्या धन्याची स्त्री जी आहे ना ती नजर ठेवून होती. मुलांमध्ये सुद्धा जर तुम्ही दिसायला चांगले असाल, शिक्षित असाल, नोकरीला असाल, लीडिंग करणारे असाल तर कोणीतरी नजर ठेवून असतं. काय असतं? नजर ठेवून असतं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. जरुरी नसतं की प्रत्येक वेळेस सुंदर व्यक्तीवरच नजर असते. बऱ्याचदा एखादा व्यक्ती ना विशेष काहीतरी करत असेल ना तर त्याच्याकडे सुद्धा नजर लागते. एखाद्याचा आवाज चांगला असेल ना त्याच्यावर पण नजर ठेवून असतात. एखादा सेवा चांगला करतो ना त्याच्यावर पण नजर ठेवून असतात. कळतंय का मी काय सांगतोय? एखादा चांगल्या नोकरीला असेल ना त्याच्यावर पण नजर असते.
एखाद्याकडे पैसा जास्त असेल ना, त्याच्यावर पण नजर असते. नजर त्या व्यक्तीकडे जाते ज्याच्यामध्ये काहीतरी आहे. हालेलुया. म्हणून जरुरी नाही की फक्त सुंदरतेवरच नजर राहते. मुलींनो आणि मुलांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आणि एवढंच नाही, ज्यांचे लग्न झालेले त्यांनी पण कान देऊ नये का, त्याच्यामध्ये मी पण आलो. सगळेच आपण, ज्या वेळेस तुमच्याकडे इतरांपेक्षा काहीतरी अधिक असतं ना, तुमच्यावर कोणाची तरी नजर असते. मग काही असू शकतं, दिसणं असेल, बसणं असेल, उठणं असेल, तुमच्याकडे पैसा असेल, तुमचं पद असेल, प्रतिष्ठा असेल, आवाज असेल. लुसिफर वरून खाली फेकला गेला, पण बायबल असं म्हणतं त्याच्यासोबत किती खाली फेकले गेले? 1/3 देवदूत. बोला किती? याचा अर्थ लुसिफरावर किती जणांची नजर होती? 1/3 देवदूतांची. त्याच्यासोबत आले ते खाली. त्यांना नाही वाटलं देवासोबत राहणं, ते लुसिफराला त्यांनी निवडलं आणि ते लुसिफरासोबत खाली आले. बऱ्याचदा आत्मिक जीवनामध्ये सुद्धा ही जी सेवा आहे ना, स्टेजची सेवा, जर तुम्ही युथ लीडर असाल ना, तर आपोआप खाली बसणाऱ्यांची तुमच्यावर काय असते? नजर असते. सगळ्या वाईट नजर असतात असं मी म्हणत नाही, पण त्याच्यातून एखाद्याची बरी नजर वाईट असते, असू शकते. तुम्ही खूप चांगला कीबोर्ड वाजवत असाल तर तुमच्यावर सुद्धा कोणाची तरी काय असेल? नजर असेल. कळतंय का? ध्यान, लक्ष द्या, खूप सावध राहा. योसेफाला जाणीव नव्हती स्वतःची, पण नजर होती त्याच्या धन्याच्या बायकोची त्याच्यावर. आणि ती नजर चांगली होती का वाईट होती? वाईट होती. तिला काहीतरी मनात होतं की जे मला भेटावं, जे योसेफाकडे आहे. आणि म्हणून बायबल म्हणतं, परत वाचा ते वचन, रिपीट करा. त्यानंतर असे झाले की योसेफाच्या धन्याची पत्नी त्याच्यावर नजर ठेवून त्याला म्हणाली, माझ्यापाशी नीच. तिने त्याला ऑफर दिली की माझ्यासोबत व्यभिचार कर. आता मला एक सांगा, योसेफ तरुण आहे. योसेफ काय? त्याचं लग्न झालेलं आहे का? नाही. दिसायला कसं आहे? सुंदर. आणि तुम्हाला माहितीये त्याला ऑफर कोण देतोय? त्याच्या धन्याची, जिथं तो कामाला आहे. एकदम सहज आहे त्याला की हे पाप तर चालून आलेलं आहे ना, ही ऑफर त्याला चालून आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये काय करायचंय मग? तिमोथी पाऊल म्हणतो, तरुणपणाच्या वासनेपासून दूर राहा. हालेलुया. इथं कामात येतं ते. तुम्हाला जगामध्ये बऱ्याचदा पाप जे आहे ना, स्वतःकडे बोलवेल, स्वतःकडे आकर्षण करेल, स्वतःकडे आकर्षित करेल. पण त्यावेळेस तुमची ही जबाबदारी असली पाहिजे की तरुणपणाच्या वासनेपासून दूर. त्या स्त्रीने योसेफाला सांगितलं, माझ्यासोबत व्यभिचार कर. पुढे वाचा. पण तो राजी झाला नाही. बायबल म्हणतं तो राजी झाला नाही. हालेलुया. कसं काय हो? संधी भेटली ना योसेफाला, तो राजी नाही झाला का? प्रॉब्लेम त्याच्या शरीरात होता का? नाही. काय तो कोणत्या गोष्टीने कमी होता का? बिलकुल नाही. तर बायबल म्हणतो तो राजी नाही झाला का? कारण त्याच्या मनामध्ये उठणाऱ्या इच्छेला त्याने परत दाबून टाकलं. पळाला तो त्या तरुणपणाच्या वासनेपासून दूर. त्याला संधी होती की इथं पाप करण्याची, त्याला संधी होती तिथं तोंड टाकण्याची, पण त्याने त्या गोष्टी केल्या नाही. तो तरुणपणाच्या वासनेपासून दूर पळाला. पुढे वाचा. तो आपल्या धन्याच्या पत्नीस म्हणाला, नीट लक्ष द्या. काय म्हणाला? हे पहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे याचे माझ्या धनाला भान सुद्धा नाही. एक गोष्ट नीट लक्षात घ्या, पाप तुमच्या समोर चालून येतंय ना, पण देवाने तुम्हाला कोणत्या स्थितीत ठेवलेलं आहे त्याचं भान ठेवा. जर तुम्ही युथ लिडिंग करतायत ना, तर चुकीच्या गोष्टी अजिबात करू नका, कारण देवाने तुम्हाला एका चांगल्या पोझिशनवर ठेवलेलं आहे. युथ लीडर जर तुम्ही असाल ना, स्वतःला युथ लीडर तेव्हा म्हणायचं जेव्हा तुम्ही स्वतःला शुद्ध आणि पवित्र ठेवा. कारण ही जबाबदारी मनुष्याने नाही, तुम्हाला कोणी दिलेली आहे? तुम्हाला तुमचं भान असलं पाहिजे. योसेफाला भान होतं काय की माझ्या धन्याने मला ही जबाबदारी दिलेली आहे. हालेलुया. त्याला जाणीव होती माझा धनी जो आहे ना, त्या माझ्या धन्याने मला ही जागा दिलेली आहे. अरे जर तुम्हाला देवाने सेवा दिलेली आहे ना, तर तुमच्यामध्ये ही जाणीव असली पाहिजे की माझ्या धन्याने मला ही जागा दिलेली आहे. समजतंय?
आज तुम्ही खूप चांगला कीबोर्ड वाजवत असाल आणि म्हणून तुमच्या प्रेमात जर दुसरं कोणी पडत असेल ना, तर तुम्हाला खुशी नको व्हायला, तर तुम्ही म्हणायला पाहिजे माझ्या धन्याने मला ही जबाबदारी दिलेली आहे. हालेलुया. समजतंय मी काय म्हणतोय? मी असे युथ लीडर पाहिलेले आहेत की स्वतःच्या प्रतिष्ठेचा उपयोग व्यभिचारासाठी त्यांनी केला, मुलींना सोबत फिरवण्यासाठी त्यांनी केला, मुलींचा चुकीचा उपयोग घेण्यासाठी त्यांनी केला. मी असे युथ लीडर माझ्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत. ज्यावेळेस मी तरुण संघामध्ये होतो, आमचे जे युथ लीडर होते ना, त्यांच्या नजरा मुलींकडे फक्त घाणच होत्या. मुली त्यांच्याकडे का आकर्षित व्हायच्या? कारण काहीतरी दान होतं ना त्यांच्यामध्ये, काहीतरी पद होतं ना त्यांच्याकडे, काहीतरी लीडिंग करायचे ना, ते आवाज चांगला होता ना त्यांचा, लोक त्यांना म्हणायचे ना की हे युथ लीडर आहेत, मग आपोआप आकर्षण होतं त्यांच्याकडे. अरे पण ही तुम्हाला जबाबदारी आणि तुम्हाला ध्यान असलं पाहिजे की माझ्या धन्याने मला ही जबाबदारी दिलेली आहे. त्याच्या विरोधात मला जाता येणार नाही. बोला, त्याच्या विरोधात मला जाता येणार नाही. आज देवाचा आत्मा युथ लीडर बद्दल का बोलतोय? कुठंतरी काहीतरी पाणी मुरतंय म्हणून, काहीतरी चुकतंय म्हणून. आज अनेक तरुण ज्यांच्या मागे जातात ना, विचार करा तो मेंढपाळ कसा असला पाहिजे, विचार करा तो लीडर कसा असला पाहिजे. ज्या वेळेस तो एखाद्या मुलीकडे बघतोय ना, त्याला ती एकतर आपली बहीण एकतर आपली मुलगी दिसली पाहिजे. परकी स्त्री जी असेल ना, बायबल स्पष्ट म्हणतं ना, ती मग त्याला पौल कसं शिकवतो? तरुण बहिणींना बहिणी समान बघ, ज्या वयस्कर आहेत त्यांना माते समान आदर दे, ज्याच्या त्याच्या वयाप्रमाणे तू त्यांच्याशी बघत आणि बोलत जा. हे लेकरं जे दिसत आहेत ना, माझे मुलं, आज माझा मुलगा 12वीला आहे, जर 12वीच्या मुली माझ्या डोळ्यासमोर आल्या ना, तर मला त्या माझ्या मुलीच दिसल्या पाहिजे. समजतंय मी काय सांगतोय? ही माझी जबाबदारी आहे, कारण धन्याने मला हे पद दिलेलं आहे ना. समजतंय मी काय सांगतोय? जर माझ्या वयाची एखादी बहीण जर माझ्या समोर उभी राहिली ना, तर तिच्याकडे बघताना मला माझी बहीणच दिसली पाहिजे. भले ती लहान असेल मोठी असेल, पण ती माझी बहीण आहे, ही माझी नजर असली पाहिजे. जर प्रभूने तुम्हाला एक चांगलं पद दिलेलं, एक चांगली जबाबदारी दिलेली ना, तर तुमच्या नजरा चांगल्या ठेवा, तुमचे विचार चांगले ठेवा, तुमचे हेतू चांगले ठेवा. नाही तर युथ लिडिंग सोडून द्या, युथ लिडिंग सोडून द्या, नाही तर लुसिफरासारखं देव खाली फेकेल तुम्हाला. स्पष्ट सांगतोय मी तुम्हाला, लुसिफरासारखं परमेश्वर खाली फेकेल आणि मग तुम्हाला कोणी उचलू शकणार नाही. जेव्हा देव फेकतो ना, ते फार भयानक असतं, मी तुम्हाला सांगतो. मग त्याला कोणालाच गोळा करता येत नाही, अशा पद्धतीने परमेश्वर फेकतो. वाचा हे वचन, आता परत वाचलं ते परत एकदा वाचा. या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाही. तो काय म्हणतो बघा योसेफ, परत रिपीट कर. पण तो राजी झाला नाही. आपल्या धनाच्या पत्नीस म्हणाला, तो म्हणाला, हे पहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे याची माझ्या धनाला भान सुद्धा नाही. आपले सर्व काही त्याने माझ्या हाती दिले आहे. अरे किती मोठा विश्वास आहे धन्याचा, की त्याने सर्व काही माझ्या हाती देऊन टाकलंय. अरे युथ लीडरांनो, तुमच्या हातामध्ये त्यांच्या आई बापांनी तरुण मुलं देऊन टाकलेली आहेत ना, त्यांची तरुण लेकरं तुमच्या हातामध्ये देऊन टाकलेली आहेत. हा केवढा मोठा विश्वास आहे वडिलांचा. मग तो विश्वास तोडू नका, त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. जर मी परमेश्वराचा दास आहे ना, आज अनेक लोक माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या समोर येतात ना, माझ्याशी वागतात, बोलतात, माझ्या समोर उभे राहतात. जर माझ्या नजरा खराब असतील ना, मला त्याला हिशोब द्यावा लागेल, कारण त्याने मला दिलेलं. समजतं मी काय सांगतोय? त्याने मला दिलेली जबाबदारी आहे, तो परमेश्वर हिशोब घेईल. मला लाज वाटली पाहिजे, मला लाज वाटली पाहिजे तसं वागताना, तसं बोलताना. नाही तर लिडिंग सोडून द्या. आज तरुणांबद्दल आहेच वचन, पण देवाचा आत्मा मला नाही माहिती का लीडरशिप वर जास्त बोलतोय, बोट ठेवतोय. कारण गरज तीच आहे, गरज तीच आहे. एक चांगला लीडरच चांगल्या लिडरशिपला तयार करू शकतो, चांगल्या फळीला तयार करू शकतो. पौल एक चांगला लीडर होता, म्हणून त्याने तिमोथेला तसंच घडवलं. समजतंय मी काय सांगतोय? माझा येशू एक चांगला लीडर होता, म्हणून त्याने 12 तरुणांना तसंच घडवलं त्याच्यासारखं. तुमची लिडरशिप दुसरी लिडरशिप तयार करणार आहे, म्हणून तुम्ही असे असा की तुम्हाला पाहून दुसरे तसंच वागते. तुम्हाला भान असलं पाहिजे की देवाने तुम्हाला कोणती जबाबदारी. तो म्हणतो की माझ्या धन्याला भान पण नाहीये, त्याने सगळं माझ्या हाती देऊन टाकलेलं.
तसंच देवाने तुमच्या हाती देऊन टाकलेलं आहे मोठ्या विश्वासाने की ह्या लेकरांना तू सांभाळशील. हालेलुया. युथ लीडर्स इथं बसलेले आहेत ना, ह्या तरुणांना देवाने देऊन टाकलंय का? कारण देवाची अपेक्षा आहे तुम्ही त्यांना सांभाळा, त्यांची काळजी व्हाल, चुकीचा फायदा घेणार नाही, त्यांच्याकडे चुकीच्या नजरेने बघणार नाही. ही देवाची अपेक्षा आहे. म्हणून देवाने मोठ्या विश्वासाने या तरुणांना तुमच्या हातामध्ये सोपवून दिलेलं आहे. पुढे वाचा. या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाही आणि तुम्ही त्यांची पत्नी आहात म्हणून तुमच्या खेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. नीट लक्ष द्या. मंडळीवर केवळ ख्रिस्ताचा अधिकार आहे. आमेन. त्याच्यावर मी माझा अधिकार गाजवू शकत नाही. मंडळीतल्या कोणत्याच गोष्टीचा उपभोग मी स्वतःसाठी घेऊ शकत नाही. तो ख्रिस्ताचा आहे. आमेन. मंडळी ख्रिस्ताची आहे, ती त्याच्यासाठी मी राखून ठेवलेली आहे. आमेन. तो म्हणतो माझ्या धनाने सगळं माझ्या हाती देऊन टाकलेलं आहे, तुमच्या खेरीज त्याने माझ्यापासून काहीच वेगळं ठेवलेलं नाही. पुढे वाच. असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? मी कसं काय परमेश्वराच्या विरुद्ध पाप करू असं त्या ठिकाणी योसेफ म्हणतो. तरी ती रोज रोज योसेफाशी बोलत असताही. अरे रोज रोज तिची नजर होती कोणावर? अरे बोला कोणावर? योसेफ रोज टाळतोय तिला आणि ती रोज काय करते? योसेफाला बोलते, प्रयत्न करते की आज तरी मला संधी भेटेल, आज तरी हा म्हणेल. रोज ती करते प्रयत्न आणि हा रोज तरुणपणाच्या वासनेपासून दूर पळतोय. बोला रोज तरुणपणाच्या वासनेपासून दूर पळतोय. अरे बायको नाहीये त्याला, तरुण मुलगा आहे, सुंदर आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण तुम्हाला माहितीये देवाचं भय बाळगणारा असा असतो. आमेन. तो देवाची वाट पाहतो, तरुणपणाच्या वासनेपासून दूर पळते. मग त्याला कोण म्हणतो? रोज ती त्याला म्हणायची आणि हा रोज तिला नाही म्हणायचा, ना करायचा. पुढे वाचा. तरी ती रोज रोज योसेफाशी बोलत असताही तिच्यापाशी निघायला किंवा तिच्याजवळ जायला तो तिच्या ऐकेना. एके दिवशी आता काय आलाय? आता हा शब्द नीट लक्षात घ्या. कितवं वचन आहे ते? 11 वचन नीट बघा. एके दिवशी. बोला एके दिवशी. हा एक दिवस जो असतो ना, हा फार भयानक असतो. आता हा जो दिवस आहे ना योसेफाच्या जीवनामध्ये सगळ्यात वेगळा आहे. का? रोज तू तिला नाहीच म्हणतोय, रोज तिच्या जवळ जातच नाहीये, पण बायबल असं म्हणतं एके दिवशी. हा दिवस वेगळा होता इतर दिवसांपेक्षा. का? वाचा. एके दिवशी असे झाले की तो आपले काही कामकाज करायला घरात गेला. त्यावेळी घरातल्या माणसांपैकी कोणी माणूस तेथे घरात नव्हता. हा जो दिवस होता ना, हा दिवस पाप करण्यासाठी पूर्ण मोकळीकता होती. हा असा दिवस आहे की ज्या दिवशी त्याला कोणीच बघू शकणार नाहीये. हा असा दिवस होता की त्या दिवशी त्या घरामध्ये दुसरं कोणीच. योसेफाला माहिती होतं त्या घरात कोणीच नाही. तुम्हाला माहितीये योसेफाला मी चुकीचं नाही म्हणत, पण त्यांनी त्या घरात जायलाच नको होतं, कारण त्याला माहिती आहे ती एकटी आहे. कळतंय का? बरेच परिस्थिती, बरेच प्रसंग आपल्या जीवनामध्ये असे येतात की आपल्याला माहिती असतं की इथं जर मी गेलो ना तर काहीतरी होऊ शकतं चुकीचं. हे तुमच्या हातात आहे जायचं का नाही जायचं. तुम्ही ठरवायचं मी त्या प्रसंगामध्ये, त्या परिस्थितीमध्ये स्वतःला घेऊन जायचं का नाही जायचं. योसेफ गेला, आपण काय झालं त्या दिवशी वाचा बरं. तेव्हा तिने त्याचे वस्त्र धरले. तिने काय धरले? आतापर्यंत धरू शकली का वस्त्र? आज कपडे धरले. का धरले? घरात कोणीच नाहीये. नीट लक्ष द्या. अंगलट आले त्या गोष्टी. ते पाप जे आहे ना त्याच्यावर चालून आलं. अशी एखादी परिस्थिती जेव्हा तरुणांच्या जीवनामध्ये येते ना, एकांत फार भयानक असतो. काय 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 भयानक असतो? एकांत. त्या एकांतामध्ये काही होऊ शकतं. तुम्हाला माहितीये हे जे वचन आहे ना, हे एक्सप्लेन नाही केलेलं आहे व्यवस्थित, मला असं वाटतं. बायबल काय म्हणतं? त्याचे काय धरले? वस्त्र धरले. पुढे काय म्हटलंय? तेव्हा तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले माझ्यापाशी नीच. पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पडला. आता वस्त्र सोडून निघून गेला याचा अर्थ काय झाला? वस्त्र असे धरले निघून गेले का डायरेक्ट? कपडे? तुम्हाला नीट लक्ष द्या. मी परत सांगतो, आपण स्पष्ट बोलतोय आज, नीट लक्ष द्या. त्या काळामध्ये जो दास असायचा ना घरामध्ये, तो जेव्हा जगा घालायचा ना तर कंबर बांधून काम करावं लागायचं. कसं? बायबल मध्ये उदाहरण आहेत त्याची की त्या दासांना आहे ना स्वतःचं कंबर काय करावं लागायचं. म्हणजे ती त्या लोकांची रीत होती की कंबर बांधणं याचा अर्थ होता की हा कामासाठी तयार झालेला आहे. तुम्ही विचार करा ना, तिने योसेफाचे काय धरले?
वस्त्र धरले. आणि नुसते ओढले तर निघून गेले का? नाही, काहीतरी घडलंय तिथं. काही क्षणासाठी ना योसेफ तयार झालेला आहे तिथं. काही क्षणासाठी तो बहकलाय तिथं. वस्त्र काढीपर्यंत योसेफ तिथं होता. केव्हापर्यंत? वस्त्र असे धरले निघून जातात का वस्त्र? अरे बोला ना, नाही निघत, नाही निघत. तिच्या हातात वस्त्र आले कसं काय? योसेफाच्या अंगावरचे कपडे तिच्या हातात कसं काय गेले? धरल्याबरोबर येत नाही ना बाहेर. काहीतरी घडलंय तिथं. हा एकांत फार भयानक असतो. हा एकांत मनुष्याला पापामध्ये पाडण्यासाठी प्रवृत्त करतो. नीट लक्ष द्या. बायबल म्हणतं तिने त्याचे वस्त्र धरले. वाचा. तेव्हा तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले, माझ्यापाशी नीस. पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला. जेव्हा त्याला कळलं की मी नग्न झालोय, जेव्हा त्याला कळलं की आता या ठिकाणी संपलंय सगळं, मी पापात पडू शकतो, तो तिथून पळाला. तो तिथून काय झाला? पळाला. नीट लक्ष द्या. शेवटची स्टेप होती योसेफाच्या जीवनामध्ये ती पापात पडण्याची. लास्ट मोमेंटला तो तरुणपणाच्या वासनेपासून दूर पळाला. पण तुम्हाला माहिती याचा फायदा तर झाला त्याला, त्याच्या जीवनाला झाला, पण तोटा पण झाला. काय झाला? वाच. ते वस्त्र आपल्या हाती सोडून तो बाहेर पळाला असे तिने पाहिले. तेव्हा तिने घरातल्या माणसांना बोलावून सांगितले. वस्त्र हाती लागले ना, काय लागले? बदनामी झाली. बोला, बदनामी. चुकीच्या ठिकाणी चुकीच्या व्यक्तीसोबत थांबू नका. नाही तुम्ही काय केलं तरी काय होऊ शकते? बदनामी. बोला, काय होऊ शकते? समजतंय मी काय सांगतोय? हा, योसेफ चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या व्यक्तीसोबत होता. समजतंय मी काय सांगतोय? योसेफ चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या व्यक्तीसोबत होता. म्हणून तो पापात तर नाही पडला, पण काय झाली? बदनामी. बोला, काय झाली? हे तरुण मुलींनी समजून घ्या. चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या व्यक्तीसोबत थांबायचं नाही. तुम्ही जरी पापात नाही पडले तरी काय होईल? बदनामी. तुमची काय होईल? बदनामी. मुलींनी विशेष करून सांभाळा स्वतःला. हा, तुमचं चारित्र्य एकदम नाजूक असतं. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पाप जरी नाही केलं ना, तो दोष सुद्धा तुम्हाला जगू देणार नाही. ती बदनामी सुद्धा तुम्हाला नीट जगू देणार नाही. फार स्वतःला जपून ठेवा तुम्ही. हा, मुलींनो, चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या व्यक्तीसोबत थांबायचं नाही, नाही तर बदनामी व्हायला वेळ लागणार नाही. बायबल असं म्हणतं, तो तिथून पळाला. त्याने स्वतःच्या जीवाला वाचवलं, पापात पडण्यापासून स्वतःला वाचवलं, पण बदनामीला वाचू शकला नाही. बदनामी झालीच. मी तुम्हाला सांगतो, वेळीच तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळा. या भयानक तरुणपणाच्या वासना कधी कोणाला पापात पाडतील याचा काही भरोसा नाही. आणि तरुणपणाच्या वासना, मी परत सांगतो, वय बदलतं, तरुण पण निघून जाईल, पण जर त्या वासना असतील ना तर त्या तशाच राहतील. म्हणून अनेक लोक लग्न झाल्यानंतर सुद्धा पापात पडतात. बायको चांगली असते, सुंदर पण असते, पण तरी सुद्धा पापात पडतात. का? कारण तरुणपणाची वासना तशीच आहे, ती गेलेलीच नाही आहे. म्हणून तुम्ही पापात पडता. आणि पाऊल तिमोथेला तेच म्हणतो, तिमोथी, तरुणपणाच्या वासनेपासून दूर पळ. हालेलुया, हालेलुया. लेकरांनो, देवाची अपेक्षा आहे तुम्ही स्वतःचं पात्र पवित्र ठेवावं. आमेन. तुम्ही स्वतःला देवासाठी शुद्ध आणि पवित्र ठेवा. आपण चिखलामध्ये सध्या, कुठे? चिखलामध्ये. आणि देवाने आपल्याला तारणाची सफेद वस्त्र घातली. कशी वस्त्र घातली? तारणाची सफेद वस्त्र, येशूच्या रक्ताने धुतलेली. आणि माहिती, या चिखलामध्ये फिरताना आपली जबाबदारी आपल्यावर शिंतडे उडायला, डाग लागायला, दोष लागायला, नजरा ठेवून येत तुमच्यावर अनेक लोक. पण तुम्ही स्वतःला सावध करा. आमेन. तुम्ही तरुणपणाच्या वासनेपासून काय व्हा? दूर पळा. चांगल्यांनी अभिषेक गमवला, चांगल्यांनी सेवा गमवली तरुणपणाच्या वासनांमुळे. तुम्हाला माहिती, देवाचं पाचारण गमवून टाकलं लोकांनी. कशामुळे? तरुणपणाच्या
वासनांमुळे. आज तुम्ही स्वतःला सांभाळा. देवाची योजना, देवाचं पाचारण तुमच्या जीवनाबद्दल महान आहे. पण बऱ्याचदा अजून एक लास्ट उदाहरण घेऊ बायबल मधून आपण. शास्तेचं पुस्तक काढा बरं. शास्ते आणि त्याचा 13वा अध्याय आणि पहिले 2 वचनापासून पुढे वाचा. इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले तेव्हा परमेश्वराने त्यांना 40 वर्ष बलिष्ठांचे अंकित केले. त्यावेळी सरा गावी दान वंशातला मानोह नावाचा एक माणूस होता. त्याची स्त्री वांझ असून तिला मूलबाळ झाले नव्हते. परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन देऊन म्हटले, पहा तू वांझ असून तुला मूलबाळ झाले नाही, 5 वर्षापर्यंतच वाचायचं. पण आता तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. आता तू जपून राहा आणि द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नकोस आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नकोस, कारण पहा तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. त्याच्या डोक्याला वस्त्र लावू नकोस, कारण जन्मापासून तो मुलगा देवाचा नाझीर होईल. हालेलुया. ज्याचा जन्म होणार आहे ना मानवाच्या घरी, तो मुलगा जन्मापासून कोण होणार आहे? देवाचा नाझीर. नाझीरचा अर्थ काय होतो? अभिषिक्त आणि देवाला वाहिलेला. काय? देवाला वाहिलेला, जो देवासाठीच आहे. बायबल म्हणतो जन्मापासून तो देवाचा असेल. देवाचा नाझीर, देवाने निवडलेला, देवाने अभिषेक केलेला, देवाला वाहिलेला. शमशोनाबद्दल आहे. कोणाबद्दल? शमशोनाचा जन्म होतोय. आमेन. त्याची निवड आहे ना तरुणपणात नाही झाली. त्याची निवड केव्हा झाली? आईच्या गर्भात असताना पासून. जन्म बी नव्हता झालेला, तिथूनच त्याची निवड आहे. हालेलुया. ओके, आता पुढचं वचन वाचू. शास्ते 13, 24 आणि 25 वाचा. पुढे त्या स्त्रीला मुलगा झाला. तिने त्याचे नाव शमशोन ठेवले. तो मुलगा मोठा झाला व परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्यावर होता. तो मुलगा मोठा झाला, तरुण झाला आणि देवाचा आशीर्वाद त्याच्यावर होता. सरा व एष्टाओल यांच्या दरम्यान महनेदान येथे परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो संचार करू लागला. हालेलुया. आता नीट लक्ष द्या बरं. शमशोनाबद्दल देवाची योजना आहे. आमेन. देवाने त्याला पाचारण केलेलं आहे, निवडलेलं आहे. जन्मापासूनच त्याला देवाचा नाझीर म्हटलेलं आहे. आमेन. मग तरुणपणामध्ये देवाची अपेक्षा काय असेल शमशोनाकडून? याने कोणाचं काम करावं? देवाचं. बोला, याने कोणाचं काम करावं? तुम्हाला माहिती शमशोनाची सगळ्यात कमजोरी काय होती? शमशोनाच्या जीवनामध्ये सगळ्यात वीक पॉइंट काय होता? लेडीज, बाई, स्त्री, मुलगी, सगळ्यात वीक पॉइंट होता शमशोनाचा. एक वचन वाचा चला. शास्ते 14 आणि 1. शमशोन तिम्ना येथे गेला. आता बघा, शमशोनाच्या सेवेमध्ये तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये बघाल. आता इथे बघा काय म्हणतो तो. शमशोन तिम्ना येथे गेला. तेथे त्याने एक बलिष्ठी मुलगी पाहिली. तेथे त्याने काय पाहिली? याला दुसरं काहीच नाही दिसायचं. याला काय दिसायचं? फक्त मुली. बोला, काय दिसायचं? शमशोनाचा प्रॉब्लेमच तो होता. पाचारण मुली बघण्यासाठी झालं होतं का देवाचं काम करण्यासाठी झालं होतं? पण हा काय करत फिरायचा? शमशोन तिम्ना येथे गेला आणि याला काय दिसली? मुलगी दिसली. पुढे वाचा. तेव्हा घरी परत येऊन आपल्या आई वडिलांकडे जाऊन तो म्हणाला, तिम्ना येथे मी एक बलिष्ठी मुलगी पाहिली आहे, ती मला बायको करून द्या. ती मला बायको करून द्या. याला काही घेणं देणं नाही. देवाने मला का निवडलं? हा जिथं जाईल तिथं काय शोधायचा? मुलगी. अजून एक वचन वाचू. शास्ते याचा 16वा अध्याय आणि वचन 1. मग शमशोन गज्जा येथे गेला. आता बघा, तिम्ना येथे गेला, मुलगी आढळली. आता गज्जा येथे गेला, तेथे त्याने वेश्या. आता वेश्या पाहिली. बोला, काय पाहिली? याचा प्रॉब्लेमच तो आहे. हा जिथं जाईल तिथं काय पाहतोय? बाया शोधतो तो. त्याला देवाचं काही घेणं देणं नाहीये. अभिषेक आहे, आत्मा पण आहे, पाचारण पण आहे, सेवा पण ऑलरेडी दिलेली आहे. पण प्रॉब्लेम काय? अरे बोला, वासना. तरुणपणाच्या वासना देवाला नाही बघू देत. तरुणपणाच्या वासना कोणाला बघायला लावतात? अरे बोला रे. जर मुलीमध्ये तरुणपणाची वासना असेल तर ती कोणाला बघायला लावेल? मुलांना. आणि मुलामध्ये जर तरुणपणाची वासना असेल तर ती काय बघायला लावेल? मुलींना. याच्यामध्ये अभिषेक आहे, आत्मा पण आहे, पण त्याही पेक्षा जास्त याच्यामध्ये काय आहे? तरुणपणाची
वासना. तिमना येथे गेला, मुलगी दिसली. परत कुठे गेला? गज्जा येथे गेला, एक वेश्या दिसली, असं बायबल त्या ठिकाणी म्हणतात. अजून वाचा ना, इथंच थांबत नाही, थांबा, 4 वचन वाचा आता. नंतर सोरेक खोऱ्यातील दलिला नावाच्या एका स्त्रीवर त्याचे प्रेम बसले. ही कितवी आहे? तिसरी. दलिला, हिच्यावर पण त्याचं काय बसलं? प्रेम बसलं. प्यार बांटते चलो ना. बऱ्याच तरुणांचं हेच ध्येय असतं ना. त्यांना वाटतं आम्ही प्रेमाचा प्रसार करतो. याला नाही म्हणत ते. नीट लक्ष द्या. देवाचं पाचारण अद्भुत होतं शमशोनासाठी, देवाची गुलाहट अद्भुत होती शमशोनासाठी. पण तुम्हाला माहिती, त्याला कधीच देवाचं काम दिसलं नाही. त्याला फक्त जिथं जाईल तिथं काय दिसल्या? मुली आणि बाया, बाकी काहीच नाही दिसलं. आणि तुम्हाला माहिती शमशोनाचा अंत कसा झाला? कोणामुळे झाला? कोणामुळे झाला? स्त्रीमुळेच झाला. त्याचे केस कोणी कापले? हीच ती दलिला. मस्त मांडीवर झोपवलं त्याला आणि त्याचे काय कापले? केस. राहिली ताकद त्याच्यामध्ये? बायबल असं म्हणतं त्याचे दोन्ही डोळे फोडण्यात आले, त्याचा तमाशा करण्यात आला. तुम्हाला माहिती, एका ह्या शमशोनाने सिंहाला फाडलेलं होतं. 300 कोल्हे त्याने पकडले होते, त्यांना मशाली लावून पेटून दिले होते. हा तोच शमशोन आहे. जेव्हा गाढवाचं एक जाभाड, एक हाडूक त्याला मिळालं ना, 1000 बलिष्ठी लोकांना मारून टाकलं या शमशोनाने. हा तोच शमशोन आहे. एका बाईने त्याला हरवून टाकलं. कोणी हरवलं? त्याला 1000 बलिष्ठीने हरवू शकले, त्याला सिंह नाही मारू शकला. तुम्हाला माहिती, त्याला कोल्हेने फाडू शकले, पण त्याला एका स्त्रीने त्या ठिकाणी हरवून टाकलं. तरुणपणाची वास हरवून टाकते माणसाला, हरवून टाकते. आता लास्ट उदाहरण देतो, इकडे बघा. दावीद गोल्याताला घाबरला का? गोल्याता समोर हरला का? नाही. पण जेव्हा दाविदाने बेतशेबेला पाहिलं तेव्हा दावीद हरला. दावीद गोल्याताशी नाही हरला, तो घाबरला पण नाही, माग पण नाही हटला. तुम्हाला माहितीये, गोल्याताशी लढला आणि त्याला मारून टाकलं. जिंकला दावीद. कोणाशी? गोल्याताशी. पण जेव्हा बेतशेबाला आंघोळ करताना पाहिलं, दावीद हरला. हरला. दुसऱ्याशी लढणं सोपं आहे, स्वतःशी लढणं कठीण आहे. दावीद गोल्याताशी जिंकला, पण बेतशेबाला पाहिल्यानंतर स्वतःशीच हरून गेला. समजतंय का? तरुणपणाची वासना त्याच्याने हरवलं त्याला. स्वतःशीच हरला तो. बलाम, जर तुम्ही वचन वाचलं, मला वाटतं अनुवाद मध्ये आहे, अनुवाद नाही, त्याच्या अगोदर काय, गणनामध्ये आहे. बालाक आणि बलामाची गोष्ट. वेळ नाही आपल्याकडे, नीट लक्ष द्या. तो त्याच्याबद्दल त्याच्यात लिहिलेलं पण नाही, अनुवाद मध्ये त्याचा रेफरन्स आहे, नीट लक्ष द्या. बलाम एक संदेशवा होता आणि बालाक एक राजा होता. त्या बालाक राजाने इस्रायल लोकांना श्राप देण्यासाठी बलामाला बोलवलं. आठवतं तुम्हाला? ओके. देवाने श्राप देऊ दिला का? नाही. पण तुम्हाला माहिती त्याच्यानंतर बलामाने काय केलं? जाऊन बलामाने त्या बालाकाला आयडिया दिली, तुमच्याकडे ज्या तरुण मुली आहेत ना, या तरुण मुलींना ह्या इस्रायल लोकांच्या नादी लाव, आणि ह्या मुली जेव्हा त्यांना त्यांच्या मूर्तीपूजा करायला लावतील ना, आपोआप देवाचा कोप यांच्यावर उतरेल. अनुवादाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला याचा रेफरन्स पाहायला मिळतो. बलाम संदेशाने जार कर्म करायला लावले इस्रायल लोकांना. बालाक राजाला आयडिया दिली होती की तुझ्या स्त्रियांना, तुझ्या तरुण मुलींना त्यांच्याकडे पाठव, आणि जेव्हा ते व्यभिचार करतील ना यांच्यासोबत, त्यांच्या देवाच्या नादी लागतील आणि मग हे पतित होतील आणि श्रापित होतील. तुम्हाला माहिती, इस्रायल लोकांना कोणी हरवू शकत नव्हतं, स्त्रियांनी हरवलं. शलमोन राजा कोणीच हरवलं नाही त्याला, पण त्याला कोणी हरवलं? त्याच्या स्वतःच्या बायकांनी. किती होत्या? किती होत्या? 1000 बायका. कोणाच्या? नीतीसूत्र 3 पुस्तकं लिहिली शलमोनाने. किती? बायबल मधले किती पुस्तकं लिहिली? कोणकोणते पुस्तक आहे शलमोनाने लिहिलेली? कोण सांगेल मला? पहिलं पुस्तक कोणतं आहे? नीतीसूत्र. कोणी लिहिलंय? शलमोनाने. दुसरं उपदेशक, आणि तिसरं गीत रत्न.
श्रेष्ठ गीत, समजते ना? हे 3 पुस्तकं कोणी लिहिली? अरे बोला रे. बायबल लिहिणारा, बायबल मधली 3 पुस्तकं लिहिणारा सुद्धा पापात पडला, तर बायबल ट्रेनिंग करणारे काय वाचतील? गॅरंटी नाही. बायबल मधले 3 पुस्तकं लिहिले कोणी? आणि आज पण आपण वाचतोय नीती वचन ना, उपदेशक, सभोपदेशक, गीतरत्न, श्रेष्ठ गीत, हे आपण आज पण वाचतोय. बायबल मधून काढली नाही. ज्याने बायबल लिहिलं ना, बायबल मध्ये लिहिण्याचा भाग ज्याचा आहे, तो सुद्धा पापापासून वाचू शकला. बायबल ट्रेनिंग करणारे वाचतील का? चला भाऊ मी बायबल ट्रेनिंग केलंय, मी पापात नाही पडणार. बिलकुल नाही. तरुणपणाच्या वासनेपासून दूर पड. हालेलुया. तिमोथेला पौल म्हणतो, एवढंच काय फायदेशीर नाही बाबा, तू तरुणपणाच्या वासनेपासून दूर पड. शलोमोन राजाला त्याच्या बायकोंनी फसवलं. जो इतका ज्ञानी होता, जो दुसऱ्यांना हुशाऱ्या शिकवायचा, जो दुसऱ्यांना ज्ञान शिकवायचा, त्याची वचनं वाचून वाचून आम्ही शिकतोय, पण त्याला स्वतःच लिहिलेलं समजलं नाही. बायकांच्या नादी लागला आणि पापात पडला. या तरुणपणाच्या वासना म्हातारपणापर्यंत त्याच्यासोबत होते. समजतंय? शल्मोनाच्या जीवनामध्ये तो पापात कधी पडला? तरुणपणात का म्हातारपणात? म्हातारपणात पडला तो पापात. पण तुम्हाला माहितीये का कोणी पापात पाडलं त्याला? त्याच्या बायका म्हाताऱ्या नव्हत्या. त्याच्या राजा, त्या काळचे जे राजे होते ना, ते वयानुसार बायका बदलायचे. समजतंय का? अरे 1000 बायका होत्या त्याच्या. किती बायका होत्या? 1000. त्याला नाव पण माहिती नसतील. 1000 बायकांचे नाव कसं काय शक्य त्याला माहिती असेल? त्यालाच माहिती नव्हती कोणती करून ठेवली असं. एवढ्या बायका होत्या त्याच्याकडे. ह्या सगळ्या 1000 बायका का केल्या असतील बरं शल्मोनाने? तरुणपणाची वासना आहे ती, की एका मागून 1000 करून ठेवल्या त्याने. बायबल मध्ये, अनुवादाच्या पुस्तकामध्ये देवाने आज्ञा दिलेली आहे मोशेद्वारे, काय? की राजांनी जास्त बायका करायच्या नाही. हे परमेश्वराने दिलेली आज्ञा आहे राजांसाठी. पण शल्मोन ज्ञानी होता. त्याला वाटतं मला काय होणार आहे, मी 3 पुस्तकं लिहिली बायबलची, मला कोण शिकवेल? असं नाही बाबा. तरुणपणाची वासना फार भयानक असते. ती चांगल्या चांगल्यांना पापात पाडते. समजतंय? बोला. म्हणून तुम्ही युथ लीडर असाल, बायबल ट्रेनिंग केलेले असाल, तुम्ही सेवक असाल, संदेष्टी असाल, प्रचारक असाल, नो गॅरंटी कोणीही पापात पडू शकतं. फक्त एकच गोष्ट आहे, टीप आहे आपल्याला, तरुणपणाच्या वासनेपासून तर वाचशील, अन्यथा वाचणार नाही. तर कोणीतरी नजर ठेवून आहे. तुम्ही कितीही म्हटलं तरी सुद्धा कोणीतरी नजर ठेवून आहे. म्हणून हे तुमच्या हातात आहे की तुम्हाला दूर पळायचं का नाही ते. समजतंय मी काय सांगतोय? ओके. आणि मी विश्वास ठेवतो की, आणि चला एक लास्ट वचन वाचून घेऊन बंद करू आपण. तुम्ही म्हणाला शेवटचं म्हणून खूप चाललंय पुढं, पण आता काय करू? वाचू आपण. हेच वचन वाचा ना, 2 तिमोथी 2:22 पूर्ण वाचू बरं. आता नीट लक्ष द्या. तरुणपणाच्या वासनांपासून दूर पड आणि शुद्ध मनाने. आता नीट लक्ष द्या. पुढे काय म्हटलंय ते वाचा आता. शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्या पाठीस लाग, यांच्या मागे लाग. आमेन. कोणासोबत राहायचंय माहिती का? कोणाबरोबर राहायला लावलंय? शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणारे. हालेलुया. ज्यांचं मन शुद्ध आहे ना, जे फक्त प्रभूसाठी जगतायत ना, अशांच्या संगतीत राहा. आमेन. तर तुम्ही पण वाचाल. समजते? ज्यांच्या मनातच घाण आहे ना, अशांच्या जवळपास पण भटकायचं नाही. ज्यांची मन शुद्ध आहेत आणि जे देवाचा धावा करतायत ना, अशांच्या संगतीमध्ये राहा. तर तरुणपणाच्या वासनांपासून तुम्ही दूर राहाल. हालेलुया. तर मग सर्व मुलं मुली जेवढे इथं आहेत, मी सर्वांना हेच सांगू इच्छितो, जसं पौलाने तिमोथेला सांगितलं की तिमोथ्या, तरुणपणाच्या वासनेपासून दूर पड. आज प्रभू तुम्हाला तेच सांगतोय की तरुणपणाच्या वासनेपासून दूर पडा.
तरच तुम्ही देवाच्या जवळ राहू शकतात आणि देवाचं पाचारण आणि देवाची योजना समजून घेऊन तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराची महान योजना परमेश्वर पूर्ण करेल. हालेलुया. डोळे झाकू, आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण आपले डोळे बंद करा, आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. धन्यवाद पिता. खरंच परमेश्वरा तुझं वचन सांगतं तिमोथेला की तरुणपणाच्या वासनेपासून दूर पळ. माझ्या देवा, जेवढे तरुण या ठिकाणी आहेत परमेश्वर, आम्ही जगातून तर बाहेर जाऊ शकत नाही परमेश्वरा, पण स्वतःमध्ये असलेल्या ज्या तरुणपणाच्या वासना आहेत त्यांच्यापासून आम्ही दूर नक्की पडू शकतो. आणि म्हणून दे बापा, या प्रत्येक तरुणाला तू कृपा दे, अनुग्रह दे, दया दे परमेश्वरा, की स्वतःमधले असलेल्या त्या तरुणपणाच्या वासनेपासून हे दूर पडतील आणि ते तुझ्या सोबत राहतील, तुझ्यामध्ये वाढतील, तुझं पाचारण धरून ठेवतील, तुझ्या इच्छेनुसार चालतील. यासाठी सहायता आणि मदत कर. धन्यवाद प्रभूजी, धन्यवाद. यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे मैं चलने लगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा. संसार को छोड़कर, सलीब को लेकर, संसार को छोड़कर, सलीब को लेकर, संसार को छोड़कर, सलीब को लेकर, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा. घर को ही मेरे साथ ना आए, घर को ही मेरे साथ ना आए, घर को ही मेरे साथ ना आए, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा. अगर मैं उसका इनकार न करूं, अगर मैं यीशु का इनकार न करूं, अगर मैं उसका इनकार न करूं, ताज पाऊंगा, ताज पाऊंगा, ताज पाऊंगा, ताज पाऊंगा. यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे मैं चलने लगा, यीशु के पीछे ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा, ना लौटूंगा. धन्यवाद प्रभूजी, आज तुझ्या वचनाद्वारे तू आम्हा प्रत्येकाशी बोललायस दे बाप्पा. जसं पौल तिमोथेला म्हणतो की तरुणपणाच्या वासनेपासून दूर पळ. माझ्या देवा, आम्ही देखील परमेश्वरा सर्व तरुणपणाच्या वासनेपासून दूर पळावं आणि तुझ्या जवळ यावं, यासाठी आम्हाला सहायता आणि मदत कर. धन्यवाद प्रभूजी. आम्हा प्रत्येकाशी आज बोललाय, केवळ ऐकणारे नाही पण तुझ्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला कर. जे बीज आज या ठिकाणी पेरलं गेलंय 30 पट 60 पट
आणि 100 पट फळ देणारा कोण. सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझा आणि तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली.